बघू. काय ग, हल्ली तुझं माझ्या घरात येणं जाणं खूप जास्त वाढलंय. काय भानगड आहे? ते मी इंटरव्ह्यू साठी आले होते. ओ, कोणी बोलवलं इंटरव्ह्यू साठी? सारंग सरांनी. एक लक्षात ठेवायचं, जर माझ्या आणि शिवानी बद्दल एकही शब्द तू चुकूनही कोणाला सांगितलंस तर तुझी स्वरासारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. ऐश्वर्या मेहुंदळे मी, आणि मी काहीही करू शकते. आली मोठी इंटरव्ह्यू द्यायला. किरण, मला काही प्रश्नांची उत्तर दे. मला सांग, शिवानीने जे जे काही केलं त्यात तू तिची किती मदत केली होतीस? सर, मी फक्त स्वराच्या बॉयफ्रेंडला व्हिडिओ बनवायला सुचवलं होतं. फक्त एवढीच मदत मी केली त्यांना. त्यानंतर तुमच्या घरी पत्रकार आणि इतर बायकांना गोंधळ करायला शिवानी मॅमनेच मला पाठवलं होतं. मी फक्त तिथे होते. मी फक्त तिथे प्रेझेंट होते. म्हणजे शिवानीच्या सगळ्या कारस्थानाबद्दल तुला माहिती होती? विचारू की नको? सगळ्याच नाही. पण मग अचानक ही माणुसकी कुठून जागी झाली? सारंगदा, ते आता तुला रूढ वाटत असेल, पण हे विचारणं गरजेचं आहे. शिवानीच्या विरोधात का जावंसं वाटलं तुला? सिच्युएशन. कसली? याआधीही शिवानी मॅमच्या बऱ्याच गोष्टी मला पटत नव्हत्या, पण माझ्या वडिलांनी मला वचन दिलं होतं शिवानी मॅमची काळजी घ्यायचं. कारण माझे बाबा शिवानी मॅमच्या वडिलांचे खूप जवळचे होते. त्यांचे आमच्यावरती खूप उपकार होते. मी फक्त शब्द पाळत होते. पण शिवानी मॅमने जेव्हा स्वराच्या खुनाचा गैरफायदा घ्यायचा ठरवलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि भीतीही वाटली. ही बाई उद्या जाऊन माझ्याही मरणाचा असाच गैरफायदा घेते की काय असं वाटलं. आणि याआधी मी तुमच्या घरी राहून गेले होते, त्यामुळे तुम्ही सगळी माणसं किती चांगली आहात हे मला माहित होतं. म्हणूनच मग मी तुम्हाला मदत करायचं ठरवलं. काय करायचं? आमच्या साहेबांचं ऐकावं लागेल आम्हाला. येत्या 1 तारखेपासून कंपनी जॉईन कर. क्वालिफाय आहेस तू या जॉबसाठी. थँक्यू सर, थँक्यू सो मच. येते मी. मी मस्त मजेत. माझा सारंग बरा तर मी बरी. त्याच्यावर जे काही बालंट आलं होतं ना ते निघून गेलं, म्हणून बरं वाटतंय आता. नशीब. पण हे सगळं शक्य झालं ते माझ्या आदित्यमुळे आणि पारूमुळे. ते होते म्हणून सगळं निभून गेलं ग. तिलोत्तमा, जर तू ही नावं घेणार असशील तर मी फोन ठेवते. सॉरी अहिल्या, आय एम रिअली व्हेरी सॉरी. माझ्या लक्षात नाही आलं. पण मी तुला का वेगळ्याच कामासाठी फोन केला होता. मला तुझं मार्गदर्शन हवंय. तुला? आणि माझं मार्गदर्शन? मला म्हणजे खरं तर सारंगला. सारंगला? कशाबद्दल? तेच सांगते. सो रूपम कॉस्मेटिक्सनी आता हर्बल प्रोडक्ट्स मध्ये उतरायचं ठरवलंय, म्हणजे सारंगचं असं म्हणणं आहे. सो त्या बाबतीत तुला जास्ती माहितीये म्हणून तुझा गायडन्स घ्यायचा होता. म्हणजे तुम्ही आमच्या कॉम्पिटिशनला उतरणार तर? आणि ह्या सगळ्यात मीच मार्गदर्शन करू? कसं शक्य आहे? अहिल्या, आय एम सॉरी. म्हणजे बघ, तुला जमलं तर, नाहीतर मी तुला फोर्स नाही करणार. तिलोत्तमा, तुला गंमत कळतच नाही का ग? असं कसं होईल? माझा मुलगा नवीन काहीतरी करू पाहतोय आणि मी त्याला मदत नाही करणार? जे लागेल ते मी त्याच्यासाठी करेन. तू काळजी नको करूस. ठीक आहे, चल भेटू 1-2 दिवसात. हा, नक्की. बाय बाय बाय. कामच तसं महत्वाचं होतं म्हणून आले. अमृता, मला तुला प्रेशर करायचं नाहीये किंवा तुझ्या मनाविरुद्ध सुद्धा काहीच करायचं नाहीये. पण मी जे काही बोलले तुझ्याशी त्यावर विचार केलायस?
कारण माझ्याशी काहीच बोलली नाहीस पुढे त्याबद्दल. आई मी नेमका काय विचार करू तेच कळत नाहीये. मी या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता, करूच शकत नाही. अशी वेळ कधी आयुष्यात येईल असं खरंच वाटलं नव्हतं. आली आहे ना, पण प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण वेळ ही येतेच. अनेक प्रसंग येतात, पण त्या सगळ्याला आपण सामोरं जावंच लागतं. त्यातून पळवाट नाहीये. अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये. आई, एकीकडे माझं भविष्य मला कसलीच आशा दाखवत नाही आणि दुसरीकडे आजची परिस्थिती मला माझं भविष्यही ठरवू देत नाही. काय करू तेच कळत नाही. कळत आहे मला, पण ऐक, माझ्यावर विश्वास आहे. हो आई, तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. आणि मला माहिती आहे तुम्ही कुठलाही निर्णय चुकीचा नाही घेणार. पण तुमच्या शिस्तीची खूप भीती वाटते मला. नको घाबरूस. मी एक सासू म्हणून तुझ्याशी बोलत नाहीये, तुझी आई म्हणून बोलतेय. आणि तुझ्या बाबतीत कुठलाच निर्णय मी चुकीचा घेणार नाही, कधीच नाही. खात्री बाळग. म्हणजे असा कोणता निर्णय घेतला आहे तुम्ही? मी तुझं दुसरं लग्न करून द्यायचं ठरवलंय. मुलगा आणि त्याचे घरचे तुला भेटायला येत आहेत. छान साडी नेस, तयार हो आणि लवकर ये खाली.